नमस्कार. आमच्या छोट्या डिजिटल दुनियेमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. वेलकम बॅक अगेन. खूप दिवस झाले होते आम्ही टाकला नव्हता व्हिडिओ, बट आम्ही आज खाली जातो. आहे का? तिकडे भाऊ आईच्या शेतात. हाय गाईस. So, Daddy, काय शोधतोयस? बॉल शोधतोय कशासाठी? क्रिकेटसाठी. क्रिकेट खेळणार आहेस आता? ओके. कॉक आहे का? कॉक मला तर फोन कर. डॅडी, आपण कुठे जातोय? आता आपण चाललोय कुठल्या तरी बागेत, बाबा आम्हाला घेऊन जाणार आहे. फर्स्ट टाइम चाललोय, बघूया आता काय. रामबागात चाललोय ना. रामबाग म्हणून आहे. फर्स्ट टाइम जातोय आम्ही. उरणच्या साईडला कुठेतरी आहे ना? उलव्याला आहे. सो बघूयात की कशी आहे. उलव्याला भेटा तुम्ही. येस, बरोबर ऐकलं तुम्ही. आम्ही जात आहोत रामबागेमध्ये, जे आहे उलव्याला. आणि हे आहे उलवे शहर. फार सुंदर आहे, छान डेव्हलप आहे. मला हा एरिया खूप आवडला आहे. फायनली आम्ही पोचलो आहे रामबागेत. वाव. बाहेरून एन्व्हायरमेंट खूप मस्त दिसतंय. सो थँक्यू, छान ठिकाणी घेऊन आल्याबद्दल. छान परिसर आता तरी बाहेरून खूप छान दिसतोय, मस्त आहे. बघू आता आतमध्ये बॅग कशी आहे ते. थोडीशी आम्हाला भूक लागली, त्यामुळे आम्ही मागवली भजी, कांदा भजी. चांगले ना? आहा, खूप छान टेस्टी होती भजी. आम्हाला खूप आवडलेली आहे. साहेब आमचे चाललेत आतमध्ये, एंटर करतोय आम्ही. आणि माझ्या मागे सुंदर फुलं बघा, किती छान वाटतात. आणि हे साहेब लहान मुलांपेक्षा लहान झालेले. तिकडच्या एका लहान मुलाची गाडी हे चालवत होते आणि ते मूल भोकाड पसरत होतं. आता हे दोघं जात आहेत पुढे खेळायला. बघा कशी मस्ती करतायत. ऐकत नाही हा आम्ही कोणाला. जय विरूची छान दोस्ती झालेली आहे आणि हे खेळतायत. यांना वाटलं इथे पाणी आहे, पण इथे यांचा पोपट झालेला आहे. हे जे काय तुम्हाला दिसतंय हे संध्याकाळी लाईट लागल्यानंतर अप्रतिम दिसतं, तेव्हा मी तुम्हाला दाखवते. इथे लग्नाची प्री वेडिंग शूट चालू आहे. आम्ही त्यांना डिस्टर्ब न करता साईडला बॅडमिंटन खेळतोय. आणि गेस वॉट, मी साहेबांना हरवलेलं आहे. येस. आता टेडी काय बोलतोय ते बघा. आपण टेडीला विचारूयात. सो टेडी, बाबाने जिथे आपल्याला आणलेलं आहे त्या रामबागेमध्ये तुम्हाला असं काय आहे जे आवडलं? मला आवडलंय कारण इथे फ्लावर्स खूप आहे आणि नेचरचं ढिगाळ खूप आहे इथे. सगळीकडे छान झाडं आहेत आणि सगळ्याला मस्त मस्त कलरफुल असे लाइटिंग केलेली आहे. सुंदर आहे, मस्त बाग आहे. आम्हाला खूप आवडलेली आहे. तुम्ही जर कधी आलात इकडे उलवेत तर तुम्ही नक्की भेट द्या बागेला. आणि जे कोणी इथे आहेत उलव्यामध्ये राहता आणि त्यांना या बागेबद्दल माहिती आहे ते येतात, तर त्यांनी कमेंट करून सांगा. सो इथे फोटो सेशन होतं, व्हिडिओ सेशन होतं, प्री वेडिंग शूट, पोस्ट वेडिंग शूट. सो छान आहे बाग एकंदरीत. मला तर खूप आवडली आहे. थांबा, आमची प्रतिक्रिया इथे संपत नाही. हे बघितलं, हार्टच्या शेपमध्ये मस्तपैकी कलरफुल लाइटिंग केलेली आहे. वेगळ्या वेगळ्या स्टाईलने वेगळ्या वेगळ्या कलरफुल लाईट. खूप अप्रतिम दिसतं आहे. आणि सगळ्यांवर झाडं ठेवलेली आहेत छोटी छोटी. ओ नो, आमच्या डेडीला दिसले गार्डन, किड्स झोन एरिया. सो तो पळत पळत तिथे जातोय आणि एक्साइटमेंटमध्ये आम्हालाही पळवतोय की हा का पळतोय. पण नंतर आम्हाला कळलं की ह्याला त्याचा किड झोन एरिया मिळालेला आहे. साहेब कसे पळत आहेत बघा त्याच्या मागे. आणि इथे लेफ्ट साईडला छोटी छोटी फ्लावर्स आहेत. वाव, जाऊ किती छान वाटतं. वाव, थँक्यू. किती छान ठिकाणी घेऊन आला. थँक्यू. मी एवढं तारीफ करून शेवटी त्यांनी मला वाकडं तिकडं तोंड करून दाखवलं. असो, वाकडं तिकडं तोंड करून मी शांततेने बसली होती, पण आमच्या साहेबांना मी बसलेली आवडत नाही. बघा मला कसा त्रास देत आहेत. खूप जोरजोरात झोके देत होते मला. ओ माय गॉड. मग आम्ही गेलो किड झोन एरियामध्ये. आम्ही खेळतोय सीसॉ. आम्ही कधीही खेळलो नव्हतो, आम्ही फर्स्ट टाइम खेळलोय आणि खूप छान वाटलं.
इथे टेडी आणि टेडीचे बाबा सुद्धा मस्त सिसॉ खेळत आहेत. टेडीला तर कुठे बघावं काय करावं काही कळत नव्हतं. आणि आमचे साहेब सुद्धा लहान मूल झालेले आहेत, त्यांनी पण पहिल्यांदा झोका घेतलेला आहे. असे उंच उंच झोके घेऊन आम्ही दुसरीकडे गेलो आहेत. या झोक्याला काय म्हणतात तुम्ही आम्हाला सांगू शकता का? टेडीला याचं नाव माहिती नाही, मलाही नाही. तुम्ही कमेंट करून सांगा आम्हाला. मजा मस्ती करून आम्ही फनी फॅमिली आता जात आहोत घरी. पण मलाही झोका घ्यायचा होता, मी पण मागे नाही राहणार. मी घेतला झोका मस्तपैकी आणि हा ब्लॉग इथे मी संपवते. तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.